नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोयना धरणातून पाणी सोडण्यास पुन्हा एकदा सुरुवात। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। धरणातून कोयना नदीत 33,050 क्युसेसने विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली। तसेच साठवण क्षमता संपुष्टात येत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेस व 6 वक्र दरवाजातून 10,355 क्युसेस असा एकूण 12,455 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू केला होता। यावेळी धरणातील पाण्याची आवक 40,000 क्युसेसने सुरू होती। बुधवारी पाण्याची आवक 42,000 क्युसेसवर पोहोचल्याने धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.25 फुटावर असलेले 2 फुटावर नेण्यात आले होते। तरीही पाण्याची आवक सुरू असल्याने दरवाजे 2 फुटावरून 3.5 फूट करत विसर्ग वाढवण्यात आला आहे। त्यामुळे कोयना नदीत पायथा वीजगृहातून 2100 व 6 वक्र दरवाजातून 30,950 असा एकूण 33,050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसेच ओढे नाले ओसंडून वाहत असल्याने कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। कोरेगाव तालुक्यात पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का। सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांचा नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे। बिचुकले येथील आदर्श सरपंच व सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता आपल्या कार्यकर्त्यांसह नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे। गेली अनेक वर्ष प्रशांत पवार हे समाजकारणामध्ये सक्रिय असून त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेऊन गावाचा विकास साधला आहे। आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची संपूर्ण सातारा जिल्ह्यात ओळख होती। आदर्श सरपंच प्रशांत पवार यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे गटात वाढ धरली आहे। त्यामुळे येथे विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे। सरपंच प्रशांत पवार यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने विधानसभेची निवडणूक आमदार महेश शिंदे यांना अत्यंत सोपी जाणार आहे अशी चर्चा आहे। बिचुकले गावचे सन्माननीय सरपंच प्रशांतजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज गावातील बिचुकले गावातील सर्व नागरिक, पार्टीचे प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य आणि चेअरमन यांनी आज या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। मी पहिल्यांदा आमच्या या सर्व युवा सहकार्यांचं आणि वडीलधारी मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरती जनतेचा विश्वास आज कोरेगाव मतदारसंघामध्ये वाढताना आपणाला दिसतोय। खऱ्या अर्थानं बिचुकले गावची जी पाण्याची समस्या आहे त्या राज्य सरकारनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी 2 TMC पाणी बिचुकले भागासाठी आणि कोरेगाव तालुक्यासाठी मंजूर केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपल्याला जनतेमधून हा उठाव दिसतोय। 100% सिंचनाचे प्रकल्प या कोरेगाव मतदारसंघामध्ये आपण 1 वर्षाच्या आत पूर्ण करणार आहे। आज खरं तर नामदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बिचुकले गाव आणि कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवेश करताना मला मनस्वी आनंद होतोय आणि आनंद ह्यासाठी होतोय की कोरेगाव तालुक्यात विकास पर्व जे उभं राहतंय ते खरंच अचंबित करणार आहे। म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं रस्ते, पूल, इमारती होत राहतील, पण जलसिंचनासारखे आणि पाण्यासारखा प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा विडा उचलला आणि तो शब्द आज पूर्ण केला, ह्याचा आम्हाला आनंद झाला। आणि हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मायमाऊलींच्या पाण्यासाठी। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी बिचुकल्यातील सर्व आलेले शेकडो संख्येने आलेले ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज नामदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा या ठिकाणी संकल्प केला आहे। ताकदीने उभं राहून ताकदीने करून दाखवू। महेश शिंदे साहेब इतरांपेक्षा कैक पटीने चांगले आहेत। म्हणजे नुसतं व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांची विकासाची दूरदृष्टी पाहिली नंतर असं वाटतं
की हा नेता आपल्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लाभलं, हे आपलं नशीब आहे आणि हे नेतृत्व जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, हा सगळ्यांनी निर्धार केला आणि त्या दृष्टीनं शिंदे साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प. हिंगोली तलाठी खून प्रकरणी कोरेगाव तालुका तलाठी संघ आक्रमक. एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर. हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील तलाठी व राज्य सरकारी कर्मचारी भयभीत झाले असून त्यांचे खच्चीकरण झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत कोरेगाव तालुका तलाठी संघाच्या वतीने हिंगोली खून प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. गुरुवारी एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन करण्यात आले. तलाठी संघाचे अध्यक्ष प्रशांत पवार, कार्याध्यक्ष शंकरराव काटकर, सरचिटणीस डॉक्टर अंकुश घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तलाठी मंडलाधिकारी यांनी दुपारी 1:30 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली व त्यांना महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हिंगोली प्रकरणी चुकीच्या पद्धतीने वृत्त प्रसारित करून मृत तलाठी संतोष पवार यांच्याबद्दल अवास्तव माहिती दिली जात आहे. प्रत्यक्षात मात्र घटनाक्रम वेगळा आहे. चुकीच्या बातम्या पसरल्याने तलाठी संवर्ग बदनाम होत आहे आदी बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या प्रकरणी राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि तलाठी मंडलाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात काम करताना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सांगितले की आमची अप्पर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांची संघटना असून या संघटनेने तलाठी संघाच्या भूमिकेस पाठिंबा दर्शवला आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी संघातील सभासदांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अण्णासाहेब होते, त्यांच्यावरती एका विक्षिप्त मनोवृत्तीच्या माथेपुरने चाकूने भोसकून हल्ला करून त्यांचा भर ऑफिसमध्ये खून केला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तलाठी संघटना सातारा जिल्हा व कोरेगाव तलाठी संघ यांनी आम्ही आज या ठिकाणी उपविभागाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की जेणेकरून कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होत आहे, कर्मचाऱ्याच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. कर्मचाऱ्याला क्षेत्रीय लेवलला काम करताना अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत. या बाबतीत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा वचक प्रशासनाला नसल्यासारखं, पोलीस प्रशासनाला वचक नसल्यासारखं जे काय वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात आणि कर्मचाऱ्यांना पूर्णपणे सुरक्षितता मिळण्याच्या संदर्भात या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारचा कुठलाही फेरफार प्रलंबित नसताना, कुठल्याही प्रकारची त्याची कागदोपत्री कुठेही फेरफार नोंद नसताना गैरसमजामधून स्वतःचे चुलते व प्रशासकीय कर्मचारी संगनमत करून आपली प्रॉपर्टी हडप करतील काय, या गैरसमजामधून त्यांनी जो काय हल्ला केला आहे तो हल्ला एकदम निंदनीय आहे. आणि या हल्ल्यामध्ये आमच्या एका तरुण सहकार्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे, उघड्यावर पडलेलं आहे. त्या कुटुंबाच्या प्रति संवेदना म्हणून आणि तलाठी संघटनेची एक जबाबदारी म्हणून आम्ही या ठिकाणी आज एक दिवसाचं लाक्षणिक काम बंद आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. हा हल्ला निश्चितच अतिशय निंदनीय असा आहे, निषेधार्ह आहे आणि याबाबतीत आम्ही तीव्र निषेध त्या कोरेगाव तालुका संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो. अधिकाऱ्यांनी किंवा खातेदारांनी आणि नागरिकांनी सुद्धा याबाबतीत जरा व्यवस्थितपणे विचार करून आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून या गोष्टी कराव्यात किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला, कुठल्याही कर्मचाऱ्याला असा त्रास न देता किंवा त्यांच्यावर असे हल्ले न करता वस्तुस्थिती काय आहे हे पाहूनच पुढचं पाऊल उचलावं. त्यांनी असे अततायी निर्णय घेऊ नयेत या निमित्ताने हे मी व्यक्त करतो. त्याचबरोबर ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र कर्मचारी संघटनातून अतिशय तीव्र प्रकारचा निषेध व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही आजच्या एक दिवसाचा बंद पाळत आहोत. गोंदवले खुर्द येथील सूरज शिलवंत आत्महत्या प्रकरणी 2 आरोपींना मध्य प्रदेश राज्यातील पोलिसांनी केली अटक. विशेष पथकांनी केली कामगिरी. गोंदवले खुर्द येथे सावकारीच्या जाचातून सूरज शिलवंत या तरुणांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना मध्य प्रदेश राज्यातून इंदोर आणि राजस्थान सीमेवरून दहिवडी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांना गुरुवारी दुपारी 2 वाजता दहिवडी येथे आणण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल गोंदवले खुर्द ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गोंदवले खुर्द येथील सूरज शिलवंत याने सावकारकीच्या त्रासातून कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि सावकारकीचे
कलम लावत दहिवडी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर वडूज सत्र न्यायालयाने संबंधिताचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला होता। या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आणि वडूजच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांनी दहिवडी पोलिसांना पथक तयार करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पथक नेमून दहिवडी पोलिसांनी अत्यंत कसोशीने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी संजय शेडगे आणि आदर्श कट्टे हे दोघे अनुक्रमे मध्य प्रदेश राज्यातील इंदोर आणि राजस्थान बॉर्डर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार दोन्ही आरोपींच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रामचंद्र तांबे, रवींद्र बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी केली आहे। या पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले। शिखर शिंगणापूर घाटातील अपघात प्रकरणातील हार्वेस्टर चालकाला दहिवडी पोलिसांनी केली अटक। नातेपुते पोलिसांच्या केले स्वाधीन। शिखर शिंगणापूरच्या घाटामध्ये बुधवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मूग पीक कापणीचे हार्वेस्टरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले होते। या अपघातामधील आरोपी हार्वेस्टर चालक हा अपघातानंतर फरार झाला। जालना जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी तो दहिवडी बसस्थानकावर आला असता दहिवडी पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी सकाळी 9 वाजता जेरबंद केले आणि नातेपुते पोलिसांच्या ताब्यात दिले। शिंगणापूर घाटात रामदास दत्तात्रय वाघमारे हा हार्वेस्टर मशीन घेऊन नातेपुतेच्या दिशेने निघाला होता। हार्वेस्टर मशीनवरील त्याचे नियंत्रण सुटले। त्याचवेळी समोरून येत असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की हार्वेस्टर मशीन खोल दरीत कोसळले। हा अपघात सोलापूर जिल्ह्यात झाल्याने नातेपुते पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला होता। अपघातानंतर चालक वाघमारे हा पळून गेला होता। रात्रभर लपून छपून प्रवास करत तो दहिवडी बसस्थानकावर आला होता। जालना जिल्ह्यातील आपल्या गावी पळून जाण्याचा त्याचा विचार होता। त्या दृष्टीने तो बसस्थानकावर वावरत असतानाच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि नातेपुते पोलिसांच्या ताब्यात दिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे, पोलीस हवालदार नंदकुमार खाडे, पोलीस नाईक नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर, पोलीस कॉन्स्टेबल विलास हांगे यांनी प्रसंगवादन राखत रामदास वाघमारे याला ताब्यात घेतले। दहिवडी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले।